फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आता मी चाललो आहे. सकाळचे 5 वाजलेत. आता मी निघालो. पण यापुढे मी तुम्हाला बघणार नाही. आता आम्ही आईसाहेब जिजाऊ यांच्या समाधीच्या इथं आलेलो आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय ब्लॉग. आता मी आणि माझी फॅमिली बरोबर मी आलेली आहे रायगडला. आणि आता आम्ही चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिराला इकडे. तुम्हाला दाखवते जगदीश्वराचं मंदिर. ते बघा, ते तुम्ही मस्जिदीसारखं बघत असेल ना, दिसत असेल ना तुम्हाला, ते आहे जगदीश्वराचं मंदिर. आणि हे मंदिर असं बांधण्याचं महाराजांचा हेतू होतं की रायगडावर कधी आक्रमण झाला किंवा तर आपल्या आतमध्ये जी शिवलिंग आहे त्याला कोणतीही दुखापत किंवा खंडित नको व्हायला, म्हणून महाराजांनी हे मस्जिदीच्या आकाराचं असं मंदिर बांधलं. पब्लिक आहे सर्व यांच्याबरोबर. हे बघा, सर्व थकली भागलेली आहेत तरी पण चालतंय. रायगड बघायचं आहे तर चालतंय. किती पण थकान आली तरी पण रायगड बघितलं. काय प्लॅनिंग चाललंय? काय प्लॅनिंग चाललंय? रोपवेचं तिकीट काढणार होतं, जाऊन येऊन आम्हाला स्वस्त पडत होतं. पण कसं असतं, रायगड बघायचं 70 फ्री फुकट द्यायची. रायगड बघायचं आहे तर चालत बघायचं असतं. पण बोला तर. हाय, आम्ही सगळेजण रायगडवर आलेलो आहोत. प्रचंड प्रमाणात ऊन आहे, डोकं तापलेलं आहे, तरी पण आमची आवड आणि आमचं उत्कर्ष कमी होत नाही. आम्हाला असं वाटतं खूप 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 सगळं बघावं म्हणून. सगळे पॉईंट आमचे बघून झालेले आहे. आता आम्ही मंदिराकडे जाऊ. हे बघा, असं रायगडचं व्ह्यू आहे, सुंदर. मॅडम चला चला. त्रिमूर्ती. हे बघा, त्रिमूर्ती बोलते यांना. काय बोलशील? त्रिमूर्ती येतो. रायगडचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर बायोमध्ये लिंक दिले, त्या लिंकला टच करून बघा. बाय बाय.